पुण्यातील सिंहगड परिसरात शिकत असलेल्या बारामतीतील तरुणीला 2 आठवड्यांपूर्वी पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला। ती बारामतीत पोहोचल्यानंतर जुलाब आणि अशक्तपणा जाणवू लागला। बारामतीतील रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी पुण्याला उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला। 3 आठवडे जीबी सिंड्रोमला दिलेला लढा आज संपला। अखेर उपचारादरम्यान किरणचा मृत्यू झालेला आहे। पुण्यात सिंहगड परिसरात शिकण्यासाठी गेलेल्या व तेथील नातेवाईकांकडे राहत असलेल्या किरण हिला बारामतीत पोहोचल्यानंतर त्रास जाणवू लागला। तिच्या कुटुंबियांनी तातडीने तिला बारामतीतील तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवले। या दरम्यान पुण्यामध्ये जीबीएस आजाराचे रुग्ण वाढत असल्याची माहिती प्रसारित होत होती। तिची काही लक्षणे अशाच स्वरूपाची दिसू लागल्याने पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी पुण्याला जाण्याचा सल्ला दिला। तिला उपचारासाठी पुण्यात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेव्हाच तिला जीबी सिंड्रोम झाल्याचे निदान झाले। तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते, परंतु तिची उपचारादरम्यान लढाई संपलेली आहे। किरणचे वडील हे रिक्षा चालक आहेत। काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत आल्यानंतर तिच्यावर सुरू असलेले उपचारांची माहिती त्यांना देण्यात आली होती। तेव्हा देशमुख यांची आर्थिक स्थिती लक्षात घेत अजित पवार यांनी किरणला नवले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना केली होती। त्यानुसार तिच्यावर नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते अशी माहिती उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांनी दिली। त्यामुळे गाड्यांवरचं काही दिवस बाहेरचं खाणं तुम्ही टाळलं पाहिजे। खास करून चिकन हे तुम्ही खाणं टाळलंच पाहिजे।